नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं ही गोष्ट सांगते. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. बघा, जगामध्ये 100 नाही हजारो कोटी लोक राहत असतात आणि प्रत्येकजण आपल्याला वेगळा वेगळा सल्ला देत असतात. हे असं नाही असं कर, तसं नाही तसं कर. तर ऐकायचं, लोकांचं ऐकायचं, ऐकायचं नाही अशातला भाग नाही. कोणाला उद्धटपणे काही बोलायचं नाही. पण आपण जे करायचं, जे आपल्या मनाला पटेल तेच आपण करायचं. जे आपल्या मनात असेल ना तेच आपण करायचं. तर अशी एक गोष्ट होते. आता बघा, ही गोष्ट पूर्वीच्या काळची आहे. तर पूर्वीच्या काळी काय आतासारख्या गाड्या, ट्रेन, विमानं, बस हे नव्हतं. तर त्यावेळेला लोकं एकतर चालत जायचे सगळीकडे किंवा त्यांचं वाहन म्हणजे घोडा, गाढव, बैल हे असंच असायचं, बैलगाडी. तर त्याच्यावरून लोकं प्रवास करायचे. तर एकदा एक मुलगा आणि त्याचे वडील असेच कुठेतरी जातात बाहेर आणि त्यांच्याजवळ त्यांचं गाढव होतं. गाढव ही त्यांची प्रॉपर्टी होती. गाढव आहे म्हणून हसण्यात अर्थ नाही. गाढवं सुद्धा फार महाग असतात हं बाळांनो. असं नाही की गाढव आहे म्हणून हसा. तर नाही. गाढव, घोडा, बैल, गाय ह्यांच्या किमती फार असतात. कधीतरी बैल बाजारात किंवा त्या प्राण्यांचा बाजार असतो ना, तर तिथे जाऊन बघा त्यांच्या किमती काय आहेत ते. जशा तुमच्या कारच्या, त्याच्यानंतर टू व्हीलरच्या, बुलेट वगैरे अशा तुमच्या गाड्या असतात ना, तशाच त्यांच्या त्या प्राण्यांच्या पण किमती फार असतात. तर ती त्यांची प्रॉपर्टी होती. त्यांच्याकडे एक गाढव होतं. तर ते कुठेतरी जातात आणि तिकडनं ते परत घरी येत असतात. कोण असतात? मुलगा आणि वडील आणि त्यांच्याबरोबर त्यांचं गाढव असतं. तर येताना काय होतं, वडील मुलाला म्हणतात, "चल तू बस गाढवावर, मग नंतर मी बसीन." असं म्हणून ते मुलाला बसवतात त्या गाढवावर आणि वडील आपले पायी-पायी चालत जात असतात. चाललंय आपलं ते गाढव आणि ते त्याचे वडील चालत असतात आणि मुलगा गाढवावर बसलेला असतो. पण हे बघितल्यावर आजूबाजूला लोकं असतात ना, ती लगेच त्याला फिदी-फिदी हसायला लागतात. बघा कसा मुलगा. मुलगा लहान आहे म्हणजे तरुण आहे ना, चांगला आहे आणि हा काय गाढवावर बसला. आता वडिलांना गाढवावर बसायचं आणि चालत न्यायचं म्हणजे गाढवावरून न्यायचं आणि आपण चालत जायचं, तर काय हा मुलगा वडिलांना चालवतोय. मग ते त्याच्या मनाला लागतं. त्याला असं वाटतं नाही बरोबर आहे. आता वडील आपले थकलेत. आपण वडिलांना बसवायला हवं होतं. आपण कसे बसलो? तर तो उतरतो आणि म्हणतो, "नाही बाबा, तुम्ही बसा. मी चालत चालतो." मग वडील गाढवावर बसतात. वडील गाढवावर बसतात आणि ते चालायला लागतात. चालतात, चालतात, चालतात. थोडे पुढे गेले, तर पुन्हा काही माणसं समोरून येतातच आणि ती त्या बापाला हसतात. "काय हा माणूस स्वतः आरामात गाढवावर बसून चाललाय आणि मुलाला चालत नेतोय. असा कसा हा बाप?" तर मग ते वडिलांना कसं तरी वाटतं, की अरे, खरंच आपला मुलगा चालत, चालत चाललाय आणि आपण आपलं आरामात गाढवावर बसून चाललोय. मग वडील म्हणतात, "तू असं कर ना, तू पण ये या गाढवावर. आपण दोघंही गाढवावर बसूया आणि प्रवास करूया." असं म्हणून दोघंही त्या गाढवावर बसतात आणि चालायला लागतात. जातात, जातात, जातात. थोडे पुढे जातात तर काय होतं माहिती आणखीन काही लोकं भेटतात रस्त्यात. ती लोकं त्यांना हसायला लागतात. बघा, काय माणसं आहेत. दोघं-दोघं जण त्या गाढवावर बसलेत. काय मुकं जनावर बिचारं काही बोलत नाही म्हणून कसाही त्याच्यावर अन्याय करायचा का? त्यांना वाटतं, "अरे खरंच, आपण दोघं-दोघं या गाढवावर बसलोय. त्या गाढवाला काही जीव आहे की नाही?" लोकं बरोबर बोलतायत. आधी लोकं काय बोलली? मुलगा बसला म्हणून हसले. बरोबर? की हा मुलगा गाढवावर बसलाय आणि वडिलांना चालत यायला लावतोय. मग लोकं का हसले? तर वडील गाढवावर बसलेत आणि मुलगा चालतोय म्हणून. आता लोकं का हसले? तर दोघंही गाढवावर बसले म्हणून. अशी ह्या जगाची रीत आहे. सगळेजण चारी बाजूनी चारीकडून बोलत असतात. पण त्या मुलाला आणि त्या वडिलांना कसं तरी वाटतं, की "अरे हो, खरंच आपण हे चुकलो. आपण दोघं-दोघं जण गाढवावर बसलो. पण मग आता करायचं काय? गाढव रिकामं कसं न्यायचं? गाढवाला काय करायचं?" त्यांच्याकडे काठी होती तेव्हा. काठी पूर्वी असायचीच लोकांच्या जवळ. कारण काय माहिती आहे का, प्रवास करताना रस्त्यामध्ये म्हणजे जंगलं लागायची. जंगलात वाघ, कोल्हे हे असायचे. मग त्याच्यापासून तर आपल्याला सावधानता पाहिजे ना. आपल्याकडे हे बघा धनगर लोकं असतात. त्यांच्या हातात पण काठी असते. असं काही नाही, की ते लोकं म्हातारे आहेत. म्हातारे आहेत म्हणून नाही. ते त्यांच्या स्वसंरक्षणासाठी असते आणि त्या काठीला ते लोकं घुंगरू लावतात. म्हणजे ती काठी अशी ठेवली, की खुळूक, खुळूक, खुळूक ते घुंगरू वाजतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आजूबाजूला समजा साप-बीप असेल ना, तर ते पण लांबूनच पळून जातात, की नाही इथे कुठच्यातरी माणसाचा वावर आहे. अशासाठी ती काठी पूर्वीची लोकं जवळ बाळगायचे.
स्वसंरक्षणार्थ म्हणून. तर तशी काठी होती त्यांच्याजवळ. मग हे म्हणलं आता काय करायचं? मग आपण असं करूया, त्या गाढवालाच या काठीला बांधूया. लोकं आपल्याला हसतायत ना. गाढवाच्या पाठीवर वडील बसले म्हणून पण हसले, मुलगा बसले म्हणून पण हसले, दोघं बसले म्हणून पण हसले. मग ते काय करतात, काठी अशी आडवी होतात आणि गाढवाचे 2 पुढचे पाय इथे आणि 2 मागचे पाय इथे, असं त्या गाढवाला काठीला उलटं बांधतात आणि मुलगा पुढे धरतो काठी आणि वडील पाठीमागे येऊन काठी धरतात आणि असं ते गाढव उलटं टांगून त्याला ते न्यायला लागतात. कुठचाही प्राणी कधी उलटा राहत नाही. तुम्ही बघितलाय का कधी कुत्रा असा उलटा राहिलाय किंवा काय? त्यांना ते कसं तरी होतं. त्या गाढवाला अनइझी व्हायला लागलं, की "अरे हे काय केलं ह्या लोकांनी?" पण त्या गाढवाला काय बोलता येईना बिचाऱ्याला. तो काय ऊ करत राहिला. हलतोय, हलतोय, हलतोय आणि हे दोघं मग गाढव हलतंय म्हणून आणखीन पळायला लागले, की हा गाढव असं काय करतंय आणि पळतायत, पळतायत. तर पळताना काय झालं त्यांना मध्ये नदी नदी होती आणि त्या नदीवर एक पूल होता. त्या पुलावरून जायचं होतं. पण तिथे येईस्तोवर त्या गाढवाला आणखीनच कसं तरी झालं, घबराट झाला, की ह्यानी मला असं उलटं काय धरलंय? म्हणजे त्याच्यावर त्याच्या पाठीवर त्यांनी एखादं ओझं लादलं असतं तरी त्या गाढवाला काही वाटलं नसतं. त्या प्राण्यांना त्याची सवय असते. पण 4 पायावरच चालायची सवय असते. तर ह्यांनी त्याचे 4 पाय उलटेच केले. आता काय करणार? ते गाढव धडपडायला लागलं आणि त्या नदीच्या पुलावरून जाताना त्या धडपडाटात बिचारं ते गाढव एवढी धडपड करतं त्याला तर काही कळतच नाही गाढवाला, की आपण नदीवर आहोत की रस्त्यावर आहोत. ते त्या काठीमधून सुटायला बघतो आणि ते एवढं धडपड करतं, की त्या धडपडाटात ते बिचारं गाढव काठीसकट नदीत पडतं आणि त्या नदीच्या पाण्याला खूप फोर्स असतो, प्रवाह असतो. बिचारं त्यांचं गाढव त्या पाण्याबरोबर वाहून जातं. ते गाढव पण मरून जातं आणि ह्यांचं पण नुकसान होतं. मग हे बसतात कपाळाला हात लावून, "अरे, हे आपण काय केलं? आपण कशाला लोकांचं ऐकलं? आपण चाललो होतो ते बरोबर चाललो होतो." एक-एक जण गाढवावर बसून आपलं गाढव पण वाचलं असतं, आपले पैसेही वाचले असते. त्यांना गाढव मेल्याचं पण खूप दुःख होतं. आपण जर एखादा प्राणी पाळला तर आपल्याला त्या प्राण्याला पण जीव लागतो. असं काही नाही की कुत्रेच लोकं पाळतात. लोकांकडे गाई-म्हशी असतात, त्यांना पण जीव लागतो, प्रेम लागतं. ती मुकी जनावरं फार प्रेम करतात आपल्यावर. तसं त्या गाढवाचंही त्या मुलावर आणि त्याच्या वडिलांवर खूप प्रेम असतं. मग ह्या मुलाला आणि त्या वडिलांनाही खूप वाईट वाटतं आणि ते तेव्हापासून कान पकडतात. ह्याच्यापुढे लोकांचं ऐकायचं नाही. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. त्याला म्हणतात ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. लोकांचं ऐकत बसायचं नाही. आपल्या मनाला जे वाटेल ते आपण करायचं. पण ह्यानी हे सांगितलं म्हणून असं वागायचं, त्यानी ते सांगितलं म्हणून तसं वागायचं, असं करायचं नाही. जे काही नुकसान होईल, फायदा होईल तो आपल्या डिसिजननी होईल. आणि कधीतरी लोकं अशी मुद्दाम पण वागतात, की ह्यांचं नुकसान व्हावं म्हणून. आता आता झालं ना, लोकं असं बोलली, तसं बोलली, तसं बोलली, 10 तोंडांनी बोलली. नुकसान कुणाचं झालं? त्या मुलाच्या आणि बापाचंच झालं. बिचारं ते गाढव पण प्राणाला मुकलं. तर म्हणून कधीही असं लोकांच्या भानगडीत पडायचं नाही. लोकं सांगतात ना, सांगून द्यायचं. कारण तुम्ही कितीही लोकांना सांगितलं, तुम्ही गप्प बसा, तुम्ही बोलू नका. मग तर लोकांना आणखीन चेव येतो आणि लोकं मुद्दामच काही-काही बोलतात. बऱ्याच लोकांना दुसऱ्यांचा फायदा झालेला नाही बघवत. पण ते बोलताना असं काहीतरी उलटं बोलतात, की ज्याने आपलं नुकसान व्हावं. म्हणून ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. बाळांनो कशी वाटली ही गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम!